विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे याच्यामध्ये निघालेल्या ज्या विविध पदांच्या वॅकन्सी आहेत त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, सेंट्रलाइज्ड एम्प्लॉयमेंट नोटीस CEN 05/2024. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर जी रिक्रुटमेंट आहे ती व्हेरियस नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी, ज्याला आपण NTPC ग्रॅज्युएट असा म्हणतो. तर याच्या वॅकन्सी निघालेल्या आहेत. तर याच्यामध्ये बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्यासाठी अर्जही करण्यासाठी सुरुवात 14/9/2024ला चालू होणार आहे, म्हणजे उद्यापासून चालू होणार आहे. तर याचा जो ॲप्लिकेशन करण्याचा शेवटचा दिनांक आहे तो 13/10/2024 हा असणार आहे. तर या कालावधीच्या दरम्यान आपण हा ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. तर याच्यामध्ये बघा कोणकोणत्या पोस्ट असणार आहे. तर याच्यामध्ये 2 प्रकारच्या पोस्ट आहेत. तर त्याच्यामधील पहिल्या लेवलची जी पोस्ट आहे ती 6 नंबर लेवल आहे. जी बेसिक पेमेंट आहे ती त्याचं लेवल जे आहे ते 6 असणार आहे. तर ग्रेड 6 या लेवलच्या ज्या पोस्ट आहेत त्यामध्ये चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर आणि स्टेशन मास्टर या 2 पदांचा समावेश होतो. त्याच्यानंतर लेवल 5 क्रमांकाचं जी पोस्ट आहेत त्याच्यामध्ये गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट, त्याच्यानंतर कम टायपिस्ट, त्याच्यानंतर सिनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदांचा समावेश लेवल 5 या पोस्टमध्ये पडतो. तर ही जी लेवल आहे ती पे लेवल ॲज 7 CPC म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार हे पेमेंट असणार आहे. तर याच्यामध्ये बघा, जे बेसिक सॅलरी असणार आहे इनिशियल ती पहिल्या पदांसाठी 35,400 तर दुसऱ्या पदांसाठी 29,200 असणार आहे. तर त्याच्यामध्ये बघा, एज लिमिट जे आहे ते 18 ते 36 ओपन कॅटेगरीला असणार आहे आणि ज्या अदर कॅटेगरी आहेत त्यांना त्या कॅटेगरीनुसार वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये OBC कॅटेगरीतील जे कॅन्डिडेट आहेत त्यांना 3 वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे आणि बाकीचे जे ST आणि SC कॅटेगरीतील उमेदवार आहेत त्यांना 5 वर्षाची वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ओपन विद्यार्थ्यांसाठी एकूण 18 ते 36च्या दरम्यान वय असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा, हे जे एज आहे ते 1/1/2025 रोजी असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये ज्या वॅकन्सी आहेत त्या आपण जी पहिली पदे पाहिली त्याच्यासाठी 2,730 इतक्या वॅकन्सी आहेत. तर दुसऱ्या क्रमांक जी पदे पाहिली त्याच्यामध्ये 5,383 इतक्या वॅकन्सी आहेत. तर अशा एकूण 8,113 वॅकन्सी असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ज्या RRB झोन आहेत जसं की अजमेर असेल, अहमदाबाद असेल, त्याच्यानंतर बेंगळुरू असेल, भोपाळ, भुवनेश्वर, बिलासपूर, चंदीगड, चेन्नई, गोरखपूर, गुवाहाटी, जम्मू, श्रीनगर, त्याच्यानंतर RRB कोलकाता, मालदा, मुंबई, मुझफ्फरापूर, पटना, प्रयागराज, रांची, सिकंदराबाद, सिलिगुरी आणि तिरुवनंतपुरम. तर हे जे रेल्वेचे झोन आहेत त्या झोनच्या या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेल्या आहेत. या ऑफिशियल वेबसाईटला आपण जाऊन भेट देऊन हा ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. तर या ऑफिशियल वेबसाईटचा जो स्क्रीनशॉट आहे तो आपण घेऊ शकता. तर या ठिकाणी दुसऱ्या हे RRB आहेत त्याचासुद्धा आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहेत त्या पूर्ण ग्रॅज्युएट लेवलच्या आहेत आणि ज्याला आपण नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी, ज्याला आपण NTPC असं म्हणतो, तर याच्या वॅकन्सी निघालेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा ॲप्लिकेशन फॉर्म आपण लवकरात लवकर उद्यापासून भरू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब करा, आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन रोजगाराचे अपडेट भेटत राहतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.